सुनेत्र पवार आज मंत्रालयामध्ये पदभार स्वीकारणार. मंत्रिमंडळ बैठकीसह प्रशासकीय कामकाजात देखील सहभागी होणार. 12 किंवा 13 तारखेला सुनेत्र पवार पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार. तर याच आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्ष नेमणुकीच्या प्रक्रियेलाही सुरुवात होण्याची दाट शक्यता. शरद पवार यांच्यावरती पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचार सुरू. छातीमध्ये कफ झाल्यानं 5 दिवस अँटीबायोटिक्स दिले जाणार. सिटी स्कॅनसह इतर तपासण्या देखील केल्याची माहिती. सध्या पवारांची प्रकृती स्थिर असल्याची सुप्रिया सुळे यांची ट्विट करत माहिती. सुनेत्र पवार यांनी रुबी रुग्णालयामध्ये शरद पवार यांची भेट घेतली. सुनेत्र पवार आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. छातीमध्ये कफ झाल्यानं शरद पवार यांच्यावरती रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात काही मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता. संध्याकाळी 4:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी पत्रकार परिषद होणार. जिल्हा परिषदेवरती भाजपचा डंका. 12 पैकी 7 झडपीमध्ये भाजपचं वर्चस्व. शिंदेची शिवसेना 2, राष्ट्रवादी 2. पवारांची राष्ट्रवादीच्या पारड्यामध्ये 1 जागा, तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला खातंही उघडता आलं नाही. पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा. 125 पैकी 52 पंचायत समितीवरती भाजपची एखादी सत्ता, तर शिंदेची शिवसेना 26, राष्ट्रवादी 25, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी 5 जागा. दादांच्या एनसीपीच्या विजयी उमेदवारांनी सुनेत्र पवार यांची भेट घेतली. विजयी उमेदवारांनी सहयोग निवासस्थानी जाऊन भेट घेतली. भेटीवेळेस पार्थ पवार हे देखील उपस्थित होते. मवियाला जनतेनं नाकारलंय. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं दिसेल. मवियाचा पराभव झालाय. राज्यात महायुतीच दिसेल. जिल्हा परिषदेच्या विजयावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. रायगडमधील विजय अजितदादांना समर्पित. खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची रायगड जिल्हा परिषदेच्या निकालावर प्रतिक्रिया. मित्रपक्ष आणि सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असं देखील तटकरेंनी केलं स्पष्ट. रायगड जिल्हा परिषदेच्या निकालानंतर आदिती तटकरे आणि अनिल तटकरेंना अश्रू अनावर. अजितदादा पवारही आपल्यात नाहीयेत. त्यांच्या उणीवेने दोघेही गळ्यात गळे घालून रडले. तर निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी पक्षात भावनिक वातावरण. सोलापूर जिल्हा परिषदेच्या दहिगाव गटात राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी. पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकरांचे पुत्र जीवन जानकर पराभूत. टोकाची वल्गना करणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली. संस्कृती सातपुतेंची प्रतिक्रिया. मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा. जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 जागांवरती राष्ट्रवादीचं वर्चस्व. कार्यकर्त्यांच्या जल्लोषात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही फोटो झळकले. कार्यकर्त्यांना नेत्याची शाब्बासकीची थाप लागतेच. दादा नसले तरी त्यांचे आशीर्वाद आहेतच. दादांची उणीव कधीच भरून निघणार नाही. मावळमधील विजयानंतर सुनील शेळके भावुक. तर हा विजय दादांना समर्पित. शेळकेंची प्रतिक्रिया. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा पराभव. अनगर भाजपमध्ये यावेळेस जल्लोष. भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांनी दंड थोपटले. मोहोळ तालुक्यामध्ये भाजपला मोठं यश. पनवेलमध्ये महायुतीचा दणदणीत विजय. जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 8ही जागांवरती महायुतीचं वर्चस्व. पंचायत समिती निवडणुकीमध्ये 16 पैकी 15 जागांवर महायुतीचा विजय. रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला कोसळला. जिल्हा परिषदेवरती शिवसेनेची सत्ता, तर पनवेल पंचायत समितीवरती पहिल्यांदाच भाजपचा झेंडा. जिल्हा परिषदेमध्ये शेकापचं खातंही उघडलं नाही. पुढच्या वेळी कासेगावचं पार्सल कासेगावला पाठवणार. सदाभाऊ खोत यांच्या मुलाचं जयंत पाटील यांना शड्डू ठोकत आव्हान. सदाभाऊ खोत यांच्या सुनेच्या विजयानंतर मुलगा सागर खोत यांचं आव्हान. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अंभई गटातून शिवसेनेचे उमेदवार अब्दुल आमेर यांचा विजय. तर विजयानंतर डीजे ढोल ताशे वाजवत जल्लोष. अब्दुल आमेर हे अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव. अब्दुल सत्तार यांना सामाजिक समीकरणाचा फायदा. बोगस मतदान, पैशांचा वापर, अरेरावी यामुळे सत्तार निवडून येतात. सिल्लोडमधील जिल्हा परिषदेच्या निकालावरून रावसाहेब दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. झेडपी पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप नंबर 1 ठरलीये. लोकांनी विकासाला साथ दिली. फक्त भाषणाने विकास करता येत नाही. चित्रा वाघ यांचा विरोधकांवर निशाणा.
आटपाडीमध्ये 3 जागांवरती भाजपचा पराभव. आटपाडीमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. आम्ही झालेल्या चुका दुरुस्त करू. निवडणुकीतील पराभवानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया. सांगलीच्या दिघंची जिल्हा परिषद गटातून 22 वर्षीय पृथ्वीराज पाटील विजयी. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पृथ्वीराजला उमेदवारी मिळाली होती. वडील तानाजी पाटील यांच्या कामाच्या जोरावरती पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूक जिंकली. शित्तूर वारुण जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे सर्जेराव पाटील हे विजयी झालेले आहेत. कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात आलाय. स्थानिक राजकारणामध्ये सर्जेराव पाटील यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध. कराड तालुक्यामध्ये तांबवे पंचायत समिती गणासाठी फेरमतमोजणीमध्ये शिवसेनेचे दिनेश कुंभार यांना 1 मत आणि त्यानंतर त्यांचा विजय झालेला आहे. भाजपचे तानाजी देवकर यांचा केवळ 1 मतानं पराभव झालाय. सोलापूरच्या माढ्यातील कुरडूमध्ये माजी आमदार संजय शिंदेंचा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा धक्का. जिल्हा परिषद गटातील 3ही जागेवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी. मोहिते पाटलांच्या पॅनलमधील 3 उमेदवार पराभूत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांच्या विजयामध्ये अदृश्य शक्तीचा हात. निवडणुकीमध्ये विकृतीनं थैमान घातलंय. विनायक राऊतांची टीका. काँग्रेस पुढील सर्व निवडणुका स्वबळावरती लढवण्याच्या तयारीत. 17 तारखेला प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची आणि महत्वाच्या नेत्यांची बैठक. तर स्वबळासंदर्भात चाचपणी काँग्रेसकडून केली जाणार. मुंबईमध्ये सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कर लागू करा. नगरसेवक मकरंद नार्वेकरांची पालिका आयुक्तांना पत्र लिहित मागणी. मुंबईकरांना फक्त लुटायचं हीच भाजपची वृत्ती. वाहनांवर कंजेक्शन टॅक्स लावण्याच्या मकरंद नार्वेकरांच्या मागणीवरती आदित्य ठाकरेंची टीका. मकरंद नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू. चंद्रपूरमधील आज होणाऱ्या महापौर उपमहापौर निवडणुकीमध्ये जनविकास सेनेचे अध्यक्ष आणि नगरसेवक पप्पू देशमुख यांची उमेदवारी कायम. काँग्रेसचे महापौर पदाचे उमेदवार कोण राहणार यावरती वेळेवर ठरणार भूमिका. जनविकास सेनेचे आहेत 3 नगरसेवक. नाशिकमध्ये उपमहापौर निवडीनंतर शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी. विलास शिंदेंच्या निवडीनंतर महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा. एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर प्रवीण तिदमे यांची नाराजी दूर. राज्यात लवकरच 70,000 पदांची नोकर भरती होणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 50,000 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार. तर या नोकर भरतीमध्ये एमपीएससी बाहेरील 20,000 पदांचा समावेश असेल. आजपासून 12वीची परीक्षा सुरू होणार. 18 मार्चपर्यंत परीक्षा चालणार. परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज. T20 वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान सामना होणार. 15 फेब्रुवारी भारत पाकिस्तानचा श्रीलंकेमध्ये सामना रंगणार. सुरुवातीला बांगलादेशला पाठिंबा देत पाकिस्ताननं भारतासोबत सामना खेळणार नसल्याची घोषणा केली होती. थकबाकीचा हप्ता देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होत नसल्यानं निर्णय. तर यावेळेस एसटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीमध्ये वाढीव वेतनाचा हप्ता 11 फेब्रुवारी रोजीपर्यंत देण्यात यावा. अन्यथा 12 फेब्रुवारीपासून आंदोलनाचा इशारा. मीरा रोड रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकामांवरती पालिकेचा हातोडा. अतिक्रमण हटवल्यानं प्रवाशांचा रस्ता मोकळा. मीरा भाईंदर महापालिकेची धडक कारवाई. धुळे शहराजवळील अवधान एमआयडीसी मधील अतिक्रमणांवरती तोडक कारवाई. अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईमध्ये 50 अतिक्रमण जमीनदोस्त. व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर मोठी कारवाई. धुळ्यामध्ये पीडब्ल्यूडीच्या अभियंत्याला 8 लाखांची लाच घेताना एसीबीकडून अटक. तर केलेल्या कामांची उर्वरित बिल काढण्यासाठी घेतली होती लाच. नितीन इंगळे असं पीडब्ल्यूडीच्या उपअभियंत्यांचं नाव समोर. जळगावातील धरणगावात राहणाऱ्या इराणी महिलेची मायदेशी रवानगी. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महिलेची रवानगी करण्यात आली. महिलेला आश्रय दिल्याप्रकरणी 3 आरोपी अटकेत. कर्तव्यावरून सुट्टीवर आलेल्या संतोष गर्जे या सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू. बीडच्या सोरडीमध्ये शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. आष्टी ते सोरडी दरम्यान संतोष गर्जे यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.